एकापेक्षा एक सरस, सर्वांमध्ये लागली चुरस. इथे नाही कुणाचे कुणी, आहेत सारे एकाच माळेचे मणी. अहो ऐकलं का? आहेत सारे एकाच माळेचे मणी. कहाणी लई न्यारी, सगळे होकार भारी, बाजार हा वेड्यांचा पण गंमत मोठी भारी. अफलातून कॅरेक्टर आहेत सगळे ऍक्टर, रजनीश उपचारे आहेत ना मी डॉक्टर. डॉक्टर साहेब वेदी फनी, आहेत सारे एकाच माळेचे मणी. आहेत सारे एकाच माळेचे मणी. करमरकर बिचारा अहो किती साधा भोळा, बायको मुले सासू करती त्याचा हो पाचोळा. मॅनेजिंग डायरेक्टर नाव हो बैताकर, दिसतात सुंदर बाला पडतो यांना विसर. सारे एकाहुनी एक गुणी, आहेत सारे एकाच माळेचे मणी. मावशी बघ ना, यांनी माझ्यावर हात उगारला चक्क. काय हो जावई बापू, तुम्ही हिच्यावर हात उगारलात? तुमच्यावर उगारू काय? बघा तिच्यावर मी हात उगारे नाही तर लात उगारे. तुम्हाला काय करायचं? तुम्ही हा हात फोड. तुम्ही बोलताय हे? हा. ही काय तुमची नोकर आहे का? हो, मग मी काय तुम्हा लोकांचा नोकर आहे का? चहा कर, जेवण बनव, कपडे प्रेस कर, हे कर. खूप दिवस केलं, आजपर्यंत केलं, आता करणार नाही. हो मावशीबाई, आजपासून तुम्ही कपडे धुवायचे. हा, तुम्हाला एक्सरसाइज होईल, जरा गरज आहे तुम्हाला. बापू अहो, तुमच्याकडून माझी ही अपेक्षा नव्हती हो. मावशी याला काय झाले नक्की? हो, ह्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. मी जेव्हा जरा जास्तच डेअरिंगबाज झालो तेव्हा डॉक्टर उपचार्यांनी मला सहानुभूतीचं सिरप दिलं आणि मला जरा जास्तच सहानुभूती वाटायला लागली. अरे रे, काय ही बिचाऱ्याची अवस्था आहे. दादा काय झालं तुम्हाला? मला मला तुमची अवस्था पावत नाहीये. काय होतंय? तुम्हाला बरं नाही का वाटत आहे? बरं बरं बरं, तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे पडा. हा, तुम्ही आराम करा. मी तुमच्याकरता भीक मागेन. हा, हे घेऊ का मी? हो हो, हे काय करताय तुम्ही? नाही नाही, हो काही नाही तुम्ही चिंता नका करू, काळजी नका करू. मी आहे ना, तुम्ही आराम करा. तुम्ही आराम करा. द्या द्या. तुम्ही पडा, शांतपणे पडा. हो, मला ताप भरून आलं. होय 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 होय. मी भीक नाही मागू शकणार. नाही नाही, काय हरकत नाही, मी आहे ना. तुमच्या जागी मी मागेन. काय बोलायचं असतं भीक मागताना? काय बोलू? गरीबाला मदत करा असं चालेल का? बोल. हा, ठीक आहे ठीक आहे. गरीबाला मदत करा. अरे कोणीतरी गरीबाला मदत करा, देवाच्या नावाने. गरीबाला मदत करा. म्हणजे तुम्हाला काय बी माहिती नाही? समजा सोसायटीला माहिती आहे की माधवराव भीक मागत होते. अरे बाप रे, हे चाललंय तरी काय? शी, माझ्या सगळ्या किटी पार्टीच्या मैत्रिणींनी यांना भीक मागताना पाहिलं असेल. मधुरा, कांदे पोहे रेडी. थांब विचारते त्यांना. येस, कांदे पोहे. अरे शंकरराव, तुम्ही इथेच आहात का? वा वा वा, तुम्ही माझ्या हातचे कांदे पोहे खा. मी पोहे खात नाही. मग नुसता कांदा खा. मधुरा मावशी, हे घ्या कांदे पोहे. मी तुम्हाला एक विचारू,
खरं खरं सांगाल, आधी विचार तर खरं. तुम्ही नाक्यावर म्हणे भीक मागत होतात? हो. काय झालं सांगतो. तो बिचारा भिकारी पडला आजारी. अगं दिवसभर झोपून होता तो. त्याचा धंदा बुडणार ना. मग त्याच्या जागी मी बसलो. अरे देवा, माझं नशीबच फुटकं आहे. काय भिकारी नवरा मिळाला. जोश सिरप, सहानुभूती सिरप, आत्मविश्वास सिरप, स्मृती सिरप, सुपर पॉवर सिरप. अरे ही बाटली तर अजून तशीच दिसतीये. म्हणजे हे सिरप मी प्यायलोच नाही की काय? बहुतेक विसरूनच गेलो. हो हो हो. समजा याची पॉवर कमी झाली नसेल तर हे प्यायल्यावर मी सुपरमॅन होईन. पिऊन बघू का? हा इथे झोपलो का मी? काल रात्री सगळी औषधं मिक्स करून प्यायलो होतो. हा म्हणजे म्हणजे माझ्यात काहीतरी जबरदस्त शक्ती आली असता. पण कुठली शक्ती असेल? हा, सुपरमॅन सारखी उडायची शक्ती तर नसेल आली. बघतो, प्रयत्न करू. नाही नाही, ही असली अचाट शक्ती नाही येऊ शकत. मी कॉमन मॅन आहे. मग हा, मागच्या वेळेसारखी मी बोलेन तसं होईल ही शक्ती मला पुन्हा मिळाली असणार. येस. अहो काय हे, रात्री इथे येऊन झोपलात? मला निदान सांगायचं तरी. आता कुणाला काय सांगायची गरज नाही. आता मी सांगेन तसंच या घरात होईल. मी पती आहे तुझा. हे बघा, हे तुमचं जरा अति होतंय. हा, कोणाशी बोलतेस काय जाणीव आहे तुला? का तुम्ही काय मोठे बॅरिस्टर लागून गेलात? तुम्ही फक्त माझे मिस्टर आहात, बिन कामाचे डस्टर. सिरियसली बोलतेस का बंकस मध्ये? सिरियसली म्हणजे भयंकर सिरियसली बोलते मी. ठीक आहे, बंकस आपल्याला आवडत नाही. हे सारे एकाच माळेचे मणी. डोकं नुसतं ठणकतंय. वैताग आणला या डोक्यानी. मावशी, डोकं दुखतंय का? हो, हाऊस म्हणून नाही का मी रुमाल बांधला? तसं नाही, मला स्वप्नात दिसलंय तुमचं डोकं दुखतंय म्हणून. आणि इथं येऊन बघतो तर काय खरोखरच डोकं दुखतंय. स्वप्नात? मग बरं, मधुरा वहिनी कुठे? काय शंकरराव, काय काम काढलं? नाही, तुमची अंगठी सापडली का? अरे, तुम्हाला कसं कळलं माझी हिऱ्याची अंगठी हरवली ते? मी स्वप्नात पाहिलं ना. अगं मधुरा, यांना म्हणे सगळ्या सत्य घटना स्वप्नात दिसतात. काय माझं हे डोकं दुखतंय ना, ते पण त्यांना स्वप्नात दिसलं म्हणे. खरं सांगतेस? मग शंकरराव, लवकरच एक स्वप्न बघा ना आणि मला सांगा माझी अंगठी कुठे हरवली ती. शोधून शोधून सापडतच नाही. हो, आता तुम्ही एवढी विनंती केल्यावरती मी बघणार नाही का? पण स्वप्न बघायला मला झोपायला लागणार. इथं झोपू? इथे चालेल. आता अंगठीसाठी झोपा लवकर. झोपतो, स्वप्न बघतो आणि तुम्हाला सांगतो कुठं पडली ती अंगठी. हा, निवांत झोपू दे त्याला. झोपा. पडला? एक्सक्यूज मी, स्वप्न पडला? स्वप्न? अहो, आता तरी पडलं का? अहो, तुम्ही सारखं पडलं पडलं बोललात तर मी कोण सोडणार? खाली पडेल, स्वप्न नंतर पडेल. Sorry, आधी sorry. झोपू द्या ना. नाही, झोपा. झोपू द्या, मग स्वप्न पडेल ना. निवांत निवांत झोपा, निवांत झोपू दे त्याला. ते स्वप्न तरी पडेल. किसको बताओ मेरे दिल का हाल. अहो, जागेवरून हलणार आहात का? हला जरा. अरे
अरे मुझे अपनों ने डुबोया, गैरों में कहाँ दम था, मेरी नैया वही डूबी जहाँ पानी बहुत कम था. पाणी कमीच आहे आपल्याकडे, जरा जपून वापरा. अरे माझी अवस्था पाणी कमाशीच झाली आहे या घरात. काय करू काय करू काय करू काय अरे 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 अरे, मागच्या वेळेला एक टेबल फोडून झालं, हे पण फोडणार आहात का? अरे टेबल जपते जरा नवऱ्याला जपा. काय जपा, हे फोड ते फोड, थोबाड फोडू. तेच राहिले आता. माधव सर वैताग सर अजून आले नाही. हे बघा तुम्ही मला डिस्टर्ब करू नका, मी जरा एक फाईल शोधतोय. कसली फाईल शोधताय? अरे तुम्ही जवळ असतात ना पवार, वॉश बेसिन जवळ गेल्यासारखं वाटतं. फार उपाय केले पण फायदा नाही झाला. हा पण मला त्रास होत नाही. तुम्हाला त्रास होतच नाही हो, दुसऱ्यांना होतो. पण तुमच्यामुळे मला त्रास झालाय. मी लॉस गेलो. हो लॉस माझाही झाला ना. ती शक्ती नव्हती तेव्हाच बरं होत असं वाटतंय. हा पण मी पण शक्ती घेण्याचा प्रयत्न करतोय. वशीकरण. लसीकरण लसीकरण नाही. हे जो बस कुठे अडकायचं ते ठरवणार का ना. शी, कळलं मला. वशीकरण. हा असं ती डोळ्यात पावर येते. म्हणजे डोळा मारला ना की पोरगी पटकन पटते. काय सांगताय काय? मग तुम्ही पटवलं की नाही कोणाला? मग असं मी बस स्टॉपवर गेलो आणि अशा बाईला डोळा मारला. मग बाईने डोळा सुजवला. हे, आपण एक काम करूया. करमरकर सर, मला तुम्हाला मॉडेल दाखवायचंय. तिला इकडे आणा, मला तिला डोळा मारायचा आहे. सर मी कारच्या मॉडेल बद्दल बोलतोय, बाई बद्दल नाही. अरे पण मी बाई बद्दल बोलतोय, सांगितलं ना. मला जरा डोळा मारायचा आहे. सर काय पण तुम्ही म्हणजे ना डोळा म्हणजे काहीतरीच. सर तिकडे आहेत. मला का बोट लावतोय? तू सरांना ट्रान्सफर कर ना. पवार शराब. शराब ट्रान्सफर केलं. मी जातो. गेला वाटतं. अरे तुम्ही अजून इथे काय करताय? सर ते मॉडेल्स. मॉडेलचं नंतर पाहिजे त्याला फर्नांडिस बरोबर डिस्कशन करायचं मला. सर मी पण निघतोच आहे. मला पण जरा फर्नांडिस बरोबर थोडंसं काम आहे सर. माझ्या सेक्रेटरी बरोबर तुम्हाला काय काम आहे? सर मला जरा डोळा मारायचा आहे. सर मला ना, मला जरा इकडे तुम्ही इकडे सांगतो सर. काय ना सर, मला माझ्या डोळ्यांची पॉवर बघायची आहे सर. अरे मग एखाद्या डोळ्यांच्या डॉक्टरकडे जा ना. तसं नाही सर, मला बघायचंय की माझ्याकडे वशीकरण शक्ती आहे का. काय ना, काल मी जबरदस्त औषध पाहिलोय. ओके. मग आता प्रयोग करणार कोणावर? सर फर्नांडिस सर. माझ्या सेक्रेटरीवर तुम्ही प्रयोग करणार? ट्राय करून बघणार ना. लागला तर लागला बाण, नाही तर असं म्हणतात. ती बघते. सर सारे एकाच माळेचे मणी. सर काय चाललंय तुमचं? सर तुम्ही म्हणजे ना अगदी असे आहात. सर एक मिनिट, जरा इकडे या ना. सर हे कधीपासून? आजपासूनच. हो तर मी आता येते, पण मला भेटल्याशिवाय जाऊ नका. बाय बाय. बाण नेमका लागला. येस सर, मला वाटलंच होतं की माझ्याकडे ना काहीतरी जबरदस्त शक्ती आली म्हणून. ते औषध जरा मला पण द्याल का? जरा गरज आहे मला त्याची. सर काय ना, मला अजून एका व्यक्तीवर हा प्रयोग करायचा आहे. तो सक्सेसफुल झाला तर औषध मी तुम्हाला नक्की देतो सर. कोणावर करणार? आमचे एक शेजारी आहेत, शंकरराव त्यांचं नाव. माझ्या बायकोवर सारखी वाकडी नजर असते त्यांची. सर आता या नजरेचा प्रयोग मी त्यांच्या बायकोवर करणार आहे. येतो मी सर. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. आणि ते माझ्या औषधाचं विसरू नका जरा. मला जरा
आज कधी नवं ते तुम्ही आमच्या घरी आले काही काम होतं? वहिनी मला ना एक प्रयोग करायचा आहे. कंचा प्रयोग म्हणायचा? मला वाटतं आता नक्कीच पडलं असेल. पडलं? पडलोच तुम्ही पडलं म्हणाला आणि पडलोच. अहो ते मरू द्या हो. स्वप्न पडलं का? काय भयानक स्वप्न पडलं. काय पडलं काय पडलं? ते माझ्या अंगावर पडू नका हो, जरा लांब व्हा. मावशी जरा बाजूला हो. सांगा ना. अहो, काय स्वप्न पडलं. काय? माधवराव माझ्या घरी जाऊन माझ्या बायकोला डोळा मारताय. हे बघा उगाच खोटं सांगू नका. माझा नवरा डोळा मारणं शक्य नाही. का अजून त्याला मला डोळा मारायची हिंमत झाली नाही ते. पण म्या काय म्हणतो, माझ्या घरी येऊन तुम्ही खात्री करून घेऊया ना आपण. हे बघा माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण म्या म्हणतो स्वतःच्या डोळ्याने बघा, डोळ्या देखत बघा, डोळा मारतो काय बघा ना तुम्ही. चला माझ्या मी बरोबर. तुम्हाला सांगितलं ना माझा नवऱ्यावर माझा विश्वास आहे म्हणून. चला ना सांगा हो मावशीबाई, सांगा ना बघायला काय. चला बघायला काय हरकत आहे? बरं ठीक आहे चला आता तुम्ही म्हणताय तर आपण तुम्ही जाऊया. नका येऊ, तुमचं डोकं दुखतंय ना, आम्ही दोघं जातो. हा? हो मावशी तू जरा इथेच थांब. मी जाऊन आलेच. चला बघूया तर खरं. जरा माझ्याकडे बघा. अगं बाई हे काय? जरा परत बघा. अगं बाई डोळ्यात कचरा गेला का काय? नाही मी ना वशीकरणाचा प्रयोग करतोय. वशीकरण म्हणजे तुम्हाला पटवतोय. अगं बाई, धनी काय माझ्या भाऊजी ना हा? मला डोळा मारित होते आणि तुम्ही म्हणता कोणी बी तुला डोळा मारायचं नाही. पाहिलं मधुराबाईनी, माझं स्वप्न खरं ठरला. माझ्या स्वप्नाचा चक्काचूर झाला. मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे बदफेली आहात म्हणून. अगं नाही तसं काही नाही. अगं मी माझी पॉवर चेक करत होतो. माझी म्हणजे माझ्या डोळ्यांची. असा डोळा मारून दुसऱ्याच्या बायकोला. मी कधी तुमच्या बायकोला डोळा मारलाय असं. तुम्ही घरी चला मग दाखवते तुमची पॉवर तुम्हाला. अगं तू काय मला माझी पॉवर दाखवणार. मला कळलंय माझ्या डोळ्यात काही पॉवरच नाहीये. पॉवर नाहीये. अरे बघ काय ना मी एक प्रयोग करून बघत होतो. कुठला प्रयोग? अगं मला असं वाटलं की माझ्या डोळ्यात वशीकरण पॉवर आली आहे. नाही तर मला सांग आजपर्यंत कुठल्याही परक्या बाईकडे मी वाकड्या नजरेनं पाहिलंय का? अजिबात नाही. मग मला सोडून तुम्ही इतर बायकांकडे बहिणीच्याच नजरेने बघताय. पटतंय ना तुला? अगदी पटतंय. पटतंय ना तुला? दिसतंय मला. एक गोष्ट मलाही पटली. त्या औषधात काही पॉवरच नाहीये. नाहीतर ऑफिस मधनं इथे येईपर्यंत कमीत कमी 25-30 बायकांना डोळे मारले, एक तरी पटली असती. सांगतोय काय तुम्ही बोलताय ते खरं होतंय. भाई आता मला एक मुलगा द्या. काय काहीतरीच काय बहिणी. अहो तसं नाही म्हणजे मला वर द्या. आता वर कुठे जाऊ? अहो तसं नाही, म्हणजे आम्हाला दोघांना संतान प्राप्तीचं वरदान द्या. यात मी काय करू शकणार शंकरराव. जे काही करायचं ते तुम्हालाच करायला पाहिजे. तसं नाही हो, आम्ही लय उपाय केले, लय डॉक्टरांकडे गेलो, पण काय फायदा झाला नाही हो. आता तुमचाच आधार आहे बघा. काहीतरी उपाय सांगा, आम्हासनी वरदान द्या. बर तुम्हाला मुलगा होईल. अहो धनी यांना दक्षिणा द्या. चांगलं 501 द्या. एक घ्या 501 घ्या, एक नंतर देतो माधव बाबा. बाबा? अरे पण मी काय पण केलं नाही बाबा. असं नाही, पण पैसे घ्या. पैसे घेतले नाही ना तर आम्हाला वरदान लाभणार नाही. भाई हे पैसे तुम्हाला घ्यावंच लागतील. असं आहे होय? बरं तुम्ही म्हणता तर घेतो, पण एक नक्की द्या नंतर. एकापेक्षा एक सरस, सर्वांमध्ये लागली चुरस. अहो एकापेक्षा एक सरस, सर्वांमध्ये लागली चुरस. इथे नाही कुणाचे कुणी, आहेत सारे एकाच माळेचे मणी. अहो ऐकलं का? आहेत सारे एकाच माळेचे मणी.